नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करजगे ऑर्किड स्कूलमधून आपलं मनपूर्वक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सुलभ भारतीमधील पाठ 14वा अभ्यासणार आहोत। पण तत्पूर्वी बघा, एक छानशी गोष्ट तुम्हाला आवडेल ना सांगितलेली। बघा, अकबर आणि बिरबल यांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील। बिरबल कशासाठी प्रसिद्ध होता? त्याच्या चातुर्यासाठी। चातुर्य त्याच्याकडे भरपूर होतं, त्यामुळं वेळ कशी असू दे, प्रसंग कसाही असू दे, तो काय करायचा, सावरून न्यायचा आणि त्याची चतुराई तिथं समोर दिसायची। मग एकदा काय झालं होतं, अकबरानं ठरवलं की एका त्या नदीमध्ये जो कोणी उभा राहील त्याला अर्धराज्य द्यायचं आणि मुलीशी लग्न करून द्यायचं। मग असं सांगितल्यानंतर सगळेजण तयार झाले, मी येतो, पण थोडा वेळ थांबायचे, निघून जायचे, कोणीच तयार होईना। मग एक मुलगा होता, तो रात्रभर त्या नदीमध्ये थांबला। मग बाकीच्यांना ह्या सगळ्या गोष्टी सकाळी कळलं राजाला की हे सगळेजण सांगत आले की असं असं एक मुलगा उभा राहिला होता, पण असं कुठे शक्य असते का? ते काय म्हणाले, त्या तिथं गोळा होता म्हणे, त्याचा प्रकाश होता की नाही, त्याच्यामुळे त्या उभेमुळं तो त्या नदीमध्ये रात्रभर उभा राहिला, त्याची ऊब त्याला मिळाली। तो सांगत होता, नाही राजे, तसं नाही आहे, पण कुणी त्याचं ऐकून घ्यायला तयारच होईना। राजाला सुद्धा खरं वाटलं, अकबराला खरं वाटलं ही गोष्ट, काहीतरी सांगते। त्याने जे बक्षीस जाहीर केलं होते ते म्हणाले की नाही, तू काय केला, त्या गोळ्याच्या उभेमध्ये तर तुला मिळाली ती ऊब, म्हणून तू काय केला, त्या ठिकाणी रात्रभर उभा राहिला त्या नदीमध्ये। एवढं सांगितलं तरी त्याला काही विश्वास बसेना राजाला। मग तो गेला बिरबलाकडे आणि त्याने सांगितलं, असं असं मी रात्रभर नदीमध्ये होतो, तरी राजेसाहेब माझं काही ऐकूनच घेत नाहीत, अकबर माझं काही ऐकूनच घेत नाहीत। असं आहे का? म्हणाला मग बिरबल, ठीक आहे म्हणलं, जा म्हणलं, याच्या पुढे काय करायचं ते मी करतो। आणि मग एकदा काय झालं, अकबराने बिरबलाला बोलवणं पाठवलं। मग तेव्हा बिरबलाने काय निरोप दिला माहिती आहे? बिरबल म्हणाला, मी खिचडी बनवतोय, त्यामुळे मी आता काही येऊ शकत नाही। मग अकबराला वाटलं, ठीक आहे, खिचडी बनवतोय ना, येईल थोड्या वेळानं। म्हणून परत तिथून आपल्या सेवकाला सांगितलं आणि तो सेवक निरोप घेऊन तिकडे गेला अकबराकडे। आणि नंतर काय झालं, पुन्हा थोड्या वेळाने पाठवून दिलं बिरबलाकडे की नाही, मी बोलवलं म्हणून यायला सांग त्याला। परत त्याने तेच उत्तर दिलं। मग ते राजाला राग आला, अरे किती वेळ झालं मी सांगतोय, हा कसली खिचडी बनवायला लागलाय, चला तर मग पाहूया आपण काय कशी बनवतोय ते। आणि म्हणून मग अकबर त्या ठिकाणी गेला। पाहतोय तर काय, अगदी असे उंच टोकाला त्यानं ते भांडं ठेवलं होतं आणि 3 लाकडं अशी ठेवली होती आणि खाली जाळ घातलेला होता आणि वर भांडं। मग अकबराने ते पाहिलं, म्हणलं, वेडाबिडा आहेस का बिरबल तू, हे जाळ त्याला पोहोचेल का त्या भांड्याला आणि ती शिजेल का खिचडी? ते म्हणलं, बरोबर आहे राजेसाहेब, म्हणला, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला, हे तिथं पोहोचणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे। मग त्या लाईटच्या जी गोळ्याची ऊब आहे त्या या नदीत थांबलेल्या मुलापर्यंत कशी पोहोचू शकेल? हे जेव्हा राजाला सांगितलं गेलं, अकबराला सांगितलं गेलं, तेव्हा लक्षात आला, अरे अच्छा, खरंच बिरबल खूप चतुर आहे। म्हणजे पटवून द्यायचं कसं, हे कुणाकडून शिकलं पाहिजे? या बिरबलाकडून। आणि न्याय कसा करायचा हेही त्याच्याकडून शिकलं पाहिजे। मग अशाच प्रकारचा एक पाठ आज आपण अभ्यासणार आहोत, पाठ 14वा, अप्पाजीचे चातुर्य। चला तर मग पाहूया पाठ 14वा। सगळ्यांनी इयत्ता 6वीचं सुलभ भारतीचं पुस्तक काढायचं आहे आणि पाठ 14वा सगळ्यांनी उघडायचं आहे। आणि ज्या वेळेस मी कठीण शब्द सांगणार आहे तिथं अधोरेखितसुद्धा करायचं आहे। बघा, खूप जुनी गोष्ट आहे। विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते। हा राजा होता कृष्णदेवराय। कोण होता? एक राजा होता विजयनगरचा। त्याच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी। जसं बिरबल होता की नाही, तसं इथं पण प्रधान होता, त्याचं नाव काय होतं? अप्पाजी। अप्पाजी फार चतुर, अगदी बिरबलासारखा होता। कसा? चतुर होता, स्मार्ट, क्लेव्हर होता तो। उत्तरेकडे कलिंगचे राज्य होते। कलिंग म्हणजे काय? कलिंग म्हणजे काय तर त्या ठिकाणी असणारे एक गाव। त्या राज्याच्या राजाला वाटले, एकदा आपणही अप्पाजीची चतुराई पाहावी। बघा, जसं या अकबराला वाटलं होतं तसंच या राजाला पण वाटलं, बघू अप्पाजी किती चतुर आहे।
उत्तरेकडे कलिंगचं राज्य होतं. काय होतं? राज्य होतं. आणि त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही आप्पाजीची चतुराई म्हणजे कसं तो किती हुशार आहे, कसा आहे तो एकदा पाहावं. म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले होते. त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? बघा काय सांगितलं गेलं, माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? मग या गोष्टीवर काय झालं पुढे? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांची इच्छा होती. कलिंगच्या राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. बघा आता आपल्याला इथून पुण्याला जायचं म्हटलं तर आपण पटकन रेल्वेने जाऊ शकतो, एस टीने जाऊ शकतो, स्वतःच्या वाहनाने जाऊ शकतो, 4 व्हीलर वगैरे असते आपल्याकडं, आपण जाऊ शकतो. म्हणजे अंतर कमी आपण वेळेत त्या ठिकाणी जाऊ शकतो नाही का. पण पूर्वी तसं नव्हतं. एका गावावरून दुसऱ्या गावी, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्यासाठी कालावधी खूप लागत होता, कारण तेवढी सुविधा असलेली वाहनं त्या काळामध्ये नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांच्या मधून. कसा? बैलगाड्या होत्या त्यावेळेस, म्हणजे या बैलांना त्या गाडीला झुंपलं जायचं आणि मग प्रवास केला जायचा. बैलगाड्या बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, ही बैलगाडी म्हणजे अशा पद्धतीची बैलगाडी असायची आणि मग या बैलगाडीतून प्रवास करून जायचा. या ठिकाणी दिसते का तुम्हाला बैलगाड्यामध्ये कोबी, अनेक असे गड्डे आहेत बघा कोबीचे. मग हे काय करायचं होतं? कलिंगच्या राजाला पाठवायची होती कोबी. कुणाला? कृष्णदेवरायांना पाठवायची होती. ती इच्छा झाली होती आणि त्यांनी तसं सांगितलं होतं. तर काय करायचं, कसं पाठवायचं? वाहतुकीची साधनंसुद्धा नाहीत, पण त्यांना तर ताजी कोबी मिळाली पाहिजेत. मग हा विचार ते करत होते. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. बरोबर आहे, कारण काय वाहनच नव्हती ना, आणि या बैलगाडीने जायचं म्हटल्यानंतर 3 महिने लागणारच. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तर ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. बरोबर आहे. आपण बघा 1 दिवसाची भाजी घेतली आणि ते तशीच 2-3 दिवस ते ठेवली तर काय होईल? ती सुकून जाते की नाही. आणि हे तर कधी 3 महिन्यांनी द्यायचं म्हटल्यानंतर ती काय राहील का? कुजून जाईल की नाही, खराब होऊन जाईल सगळी ती. मग राजा म्हणाला आता काय करायचं बरं? मग आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली. आप्पाजी कोण होते? तर आप्पाजी हे विजयनगरच्या कृष्णदेवराय या राजाचे ते प्रधान होते. कोण होते? आप्पाजी हे विजयनगरच्या राजाच्या त्या ठिकाणीचे प्रधान होते तिथले. आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली. आप्पाजी म्हणाले त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसवण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. बघा हा कसं डोकं चालवलं त्यांनी. गाडीवान म्हणजे कोण? जिथे बैलगाडी आहे तिथं फक्त त्या जो बैल गाडी चालवणार आहे त्याला तेवढीशीच जागा सोडा आणि बाकीच्या सगळ्या बैलगाडीत काय करा? माती भरा असं त्यांनी सांगितलं. त्या मातीत कोबीचे बी पेरा. काय सांगितलं त्यांनी? त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. म्हणजेच काय, जो गाडी हाकणार आहे त्याला सांगा असं त्यांनी सांगितलं. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. म्हणजे हे पीक किती महिन्यांनी मिळत होतं? 3 महिन्यांनी. किती छान डोकं चालवलं की नाही त्यांनी, किती चातुर्य लढवलं. बघा हां पुन्हा एकदा आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली. आप्पाजी म्हणाले त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. रोज काय करायचे त्यांनी? गाडी हाकत असताना म्हणजे गाडी चालवत असताना काय करायचं आहे? रोज त्या कोबीच्या रोपांना काय करायचं आहे? पाणी द्यायचं आहे.
आणि गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत मग काय होईल, कोबी तयार होतील. राजाने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. बघा, जर असेच जर कोबी कलिंगला पाठवायचे म्हटले तर 3 महिने 2 दिवस राहत नाहीत, तर 3 महिने कसे राहतील ते, बरोबर आहे की नाही? ते कुजून जाणार, सडून जाणार नाही का? म्हणून आप्पाजींनी काय डोकं चालवलं, गाडीवानाला बसण्यापुरतं, म्हणजे जो बैलगाडी चालवणारा जो आहे त्याला फक्त बसण्यापुरतीच जागा ठेवायची आणि बाकी सगळ्या बैलगाडीमध्ये काय करायचं, माती टाकायची आणि मग तिथं काय करायचं, कोबीची बिया तिथं पेरायच्या. आणि प्रवास करत असताना त्या गाडीवाल्यानं काय करायचं, रोज थोडं थोडं पाणी त्या रोपांना घालायचं. मग असं करत करत जेव्हा तो प्रवास करत असेल की नाही, मग 3 महिने झाल्यानंतर तर तिथं पोहोचेपर्यंत काय होईल, मग कोबी तयार होणार आहे. कोबीच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. अरे वा, मला काय झालं, ताजी ताजी कोबी खायला मिळाली. आप्पाजीचं कौतुकही वाटले. आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. बघा, एवढ्यावर तो समाधानी नव्हता. त्याला वाटलं की अजून एक परीक्षा घ्यावी, बघू तो कसा येतो. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या तिन्ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी त्यातील एक मूर्ती निकृष्ट म्हणजे खालच्या दर्जाची, अधोरेखित करा, निकृष्ट म्हणजेच खालच्या दर्जाची, दुसरी मध्यम म्हणजे मिडल, मध्यम म्हणजे मधली, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट म्हणजे खूप चांगली, उत्कृष्ट म्हणजे खूप चांगली, अधोरेखित करा तिथं आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3ही मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. काय सांगितलं बघा, फक्त एवढ्यावरच समाधानी झाला नाही तो राजा. त्यानं आणखी एक परीक्षा घ्यायची आप्पाजींची असं ठरवलं. आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. त्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट आहे. कानात घातली आणि तोंडातून बाहेर आली, निकृष्ट आहे म्हणजे खालच्या दर्जाची आहे. बघा, या ठिकाणी 3 मूर्त्या दिसतात आणि आप्पाजी काय करायला लागलेत, परीक्षा देत आहेत. कानात घातली आणि ही पहिलीच बघा, तोंडातून बाहेर आली म्हणजे निकृष्ट आहे, खालच्या दर्जाची आहे. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली, पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. कुठलीही इथून घातली आणि इथून बाहेर आली, ही मध्यम दर्जाची आहे. आणि तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट दर्जाची आहे. बघा, किती सुंदर आपल्याला याच्यातून बोध लक्षात येतो. 3 मूर्ती दाखवल्या गेल्या. 3 मूर्तीमधील फरक काय सांगितला गेला, एक निकृष्ट आहे, एक मध्यम आहे आणि एक उत्कृष्ट आहे. म्हणजे काय, एक एकदम खालच्या दर्जाची आहे. बऱ्याच वेळेस असं होतं, ह्या कारणाने ऐकायचं आणि तोंडातून बरळून टाकायचं, आपल्याला सवय असते नाही का, सांगितलेलं आपण ऐकत नाही बघा, लगेच तोंडाने बोलून हे करतो, म्हणजे आपण वायफळ घालवतो. आणि जी दुसरी मूर्ती होती ती काय होती, या कानातून घातलं की त्या कानातून, नई फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आपण ही म्हणी ऐकलेली, अगदी तसंच आहे. म्हणजे कुणी किती सांगू द्या,
आम्ही आहे तेच करणार, म्हणजे कुणाचं ऐकायचं नाही, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं, अशी ही मध्यम दर्जाची मूर्ती होती. पण तिसरी मूर्ती कशी होती? कानातून घातली तर तोंडातूनही आली नाही आणि इकडच्या कानातूनही आली नाही, ती तशीच मध्ये अडकून राहिली. म्हणजे काय? सांगितलेलं आतमध्ये ठेवायचं. कोणत्या गोष्टी? सांगितलेल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आतमध्ये ठेवता आल्या पाहिजेत. मग का बरं? तर ही सगळ्यात उत्कृष्ट होती की नाही? ही सगळ्यात उत्कृष्ट मूर्ती होती. ती ऐकलेलं तोंडाने बडबड पण केली नाही आणि ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून पण दिलं नाही. योग्य असेल ते आपल्या परेमध्ये तिने घेतलं. म्हणून ती मूर्ती कशी होती? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती. बघा, तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजीने हाच प्रयोग केला. 30 तार घेतली आणि 30 तार त्या कानात घातली, तर ती या कानातून पण आली नाही आणि तोंडातून पण ती बाहेर आली नाही. सरळ ती काय तार आतमध्ये अडकून राहिली. मग याच्यावरून लक्षात आलं, दुसऱ्या कानातून कोठूनही बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती आहे, म्हणजे खूप छान मूर्ती आहे. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे समाजाचेही हित होत नाही. बऱ्याच वेळेस होतं की नाही? या मूर्तीचा असा अर्थ होतो. किती सुंदर अर्थ सांगितलाय बघा. एखादी गोष्ट माहीतच नसते आपल्याला, ऐकून आलेली असते आणि दुसऱ्याच काहीतरी अफवा खोटं सांगतो, म्हणजे ही कशी आहे? खूप खालच्या दर्जाची मूर्ती आहे, असं त्यांनी त्याचा पहिल्या मूर्तीचा अर्थ सांगितला. म्हणजे काय? कानातून घातली आणि तोंडातून बाहेर आली, म्हणजे कुणाचं तरी ऐकलं, खोट्या अफवा पसरवल्या आणि तोंडातून बरगळला, म्हणजेच बोलला गेला आणि त्याचा वेगळा अर्थ काय झाला? म्हणजे कशी आहे ही मूर्ती? निकृष्ट दर्जाची आहे. खरे खोटेपणा त्यांनी पडताळून पाहिलेलाच नाही. म्हणजेच जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. बघा काय अर्थ होतो? एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो, म्हणजे खोटं ऐकतो, त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे आणि समाजाचेही हित होत नाही. हित म्हणजे काय? चांगलं होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. हे झालं पहिल्या मूर्तीच्या बाबतीत. आता दुसरी मूर्ती बघा. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार, दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. पडली की नाही? आपण पाहिलं, एका कानातून घातली आणि दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. मध्यम आहे, म्हणजे निकृष्टही नाही आणि उत्कृष्टही नाही. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्या समाजाचेही होत नाही आणि नुकसानही होत नाही, असा या दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. काय अर्थ आहे बघा बरं? दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. कशी होती? मध्यम प्रतीची, म्हणजे निकृष्टही नाही आणि उत्कृष्ट पण नाही. म्हणजे ऐकायचं आणि दुसऱ्यांना सांगायचंही नाही, ऐकायचं आणि साठवून ठेवायचं नाही, म्हणजे दुर्लक्ष करायचं त्याच्याकडं. दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही, म्हणजे त्याचं काय समाजात त्याला काही फायदा होत नाही समाजाला त्याचा, आणि त्याचं काही नुकसानही होत नाही, त्याचं स्वतःचंही काही नुकसान होत नाही. हा काय झाला? दुसऱ्या मूर्तीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार झाला नाही का? त्याचा अर्थ झाला त्याचा. आता बघा तिसरी मूर्ती. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. म्हणजे काय? अडकली गेली की नाही? अडून राहिली म्हणजेच काय? तिथंच अडकली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही.
तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. काय सांगितलं बघा बरं. तिसरी मूर्ती खूप महत्त्वाची बरं का, खूप घेण्यासारखी आपल्याला त्याच्यातून. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडवून राहिली, म्हणजे अडकून राहिली. ही तिसरी मूर्ती अगदी उत्कृष्ट होती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देतो, लगेच का नाही, किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगतो का नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री खरंच आहे का हे काय करतो, पडताळणी करतो, म्हणजे पाहतो. आणि आपण काय ऐकले हे पुराव्याशिवाय सांगत नाही. प्रूफ पाहिजे की नाही एखाद्या गोष्टीचा. एखादी गोष्ट घडली, खरंच घडली का, कोणी काय म्हटलं का, खरंच म्हटलं का, शहानिशा करणं. पुरावा म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा म्हणजे काय, शहानिशा करणं. खरंच आहे का, तथ्य आहे का त्याच्यामध्ये, हे पाहणं. पुराव्याशिवाय सांगत नाही. तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. कलिंगच्या राजाला आप्पाजीचे उत्तर मिळाले. आप्पाजीने तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचं व कृष्णदेवरायांचं अभिनंदन केलं. बघा, प्रधान जी असला पाहिजे, पण तो कसा असला पाहिजे, तो चतुर असला पाहिजे. बरोबर आहे की नाही. अकबराचा प्रधान जो होता बिरबल, तो कसा होता, चतुर होता. कृष्णदेवरायांचा जो प्रधान होता, आप्पाजी होते, ते कसे होते, तेही चतुर होते. म्हणजेच या चतुराईमुळं काय झालं, ज्या 2 परीक्षा घेतल्या गेल्या. मग कोणत्या परीक्षा घेतल्या गेल्या, पहिली परीक्षा घेतली की कोबी कुठं पाठवायची, कलिंगला पाठवायची. आणि ही कोबी कशी असली पाहिजेत, तर ताजी तवानी असली पाहिजेत. काय केलं पाहिजे, मग कृष्णदेवरायांनी सांगितलं ना, आता कलिंगला आपल्याला काय करायचं आहे, ही कोबी पाठवून द्यायची. काय करायचं, मग ते म्हणाले खूप सोपे. म्हणाले की काय करा, तुम्ही गाडीवाल्याला काय करा, त्याला बसण्यापुरती जागा ठेवा आणि उरलेल्या या बैलगाडीत काय करा, मागे सगळी माती भरा आणि त्याच्यामध्ये काय करा, या कोबीचे बी पेरा. आणि प्रवास करत असताना रोज त्याला काय सांगा, थोडं 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 पाणी द्यायला सांगा. मग काय होईल, तो प्रवास करत करत त्याला 3 महिने लागणार आणि तेवढ्या 3 महिन्यात कोबी तयार होईल. आणि ताजे तवाने कोबी कुणाला मिळतील, या कलिंगच्या राजाला मिळेल. आणि मग त्या कलिंगच्या राजाला खूप आनंद झाला. पण त्याला वाटलं एवढंसं डोकं चालवलं म्हणजे खरंच आप्पाजी हुशार आहेत का, ते प्रधान हुशार आहेत का, आणखी एक परीक्षा त्यांची घ्यावी असं त्याला वाटलं. मग पुन्हा त्यांनी काय केलं, दुसरी परीक्षा घ्यायची ठरवली. मग कोणती, तर 3 मूर्ती अगदी दिसायला सगळ्या सारख्याच होत्या. तुम्ही पाहिलं बघा चित्रामध्ये, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या आहेत. आणि काय सांगितलं, याच्यातली तुला काय करायची आहे, निकृष्ट, मध्यम आणि उत्कृष्ट मूर्ती. दिसायला जरी सारख्या असल्या तरी तुला काय करायचं आहे, या 3 मूर्तीची जी हे आहे पडताळणी करायची आहे. याच्यातला टप्पा कोणता चांगला आहे, निकृष्ट चांगली आहे का, मध्यम कोणती आहे का, उत्कृष्ट, ह्या 3 कशा आहेत त्या तुला काय करायच्या आहेत, ओळखायच्या आहेत. त्या ओळखता येत नाहीत, कुणालाही ओळखता येत नव्हत्या. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, या आप्पाजींना ही संधी दिली, तुम्ही ओळखून दाखवा बरं, म्हणजे खरं तुम्ही चतुर आहे. मग त्यांनी म्हणले ठीक आहे, एवढं काय म्हटलं, ठीक आहे मी ओळखून दाखवतं. मग त्यांनी काय केलं, एक तार घेतली आणि पहिल्या मूर्तीच्या कानात ती तार घातली. आणि कानातून घातल्या घातल्या ती तार काय झाली, तोंडातून बाहेर आली. आणि मग ते लगेच म्हणाले की ही काय आहे, निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे. म्हणजेच काय, एकदम खालच्या दर्जाची आहे, काय उपयोग नाही म्हणले या मूर्तीचा. का बरं, त्याचा अर्थ पण किती सुंदर सांगितलं की नाही त्याने. ही मूर्ती काय आहे, कुणाचं तरी काहीतरी ऐकते आणि त्या ऐकलेल्या अफवा त्याची पडताळणी खरे खोटेपणा न करताच ती काय करते, दुसऱ्याला सांगू लागते. आणि त्यामुळं काय होतं, त्याचं स्वतःचंही हित होत नाही आणि समाजाचंही हित होत नाही. म्हणून ती काय आहे, निकृष्ट दर्जाची मूर्ती आहे असं त्यांनी सांगितलं. मग दुसरी मूर्ती जेव्हा दाखवली गेली, मग त्याच्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं. कानामध्ये घातली तार, तर ती काय झाली, दुसऱ्या कानातून बाहेर आली. मग त्याचा पण अर्थ त्यांनी खूप सुंदर सांगितला. कोणता अर्थ सांगितला बघा बरं. ते काय म्हणाले की एखाद्या माणसाने अफवा ऐकली तर ती दुसऱ्या कानाने सोडून दिली. म्हणजे काय करायचं, घ्यायचं नाही आणि कुणाला सांगायचंही नाही. म्हणजे आपलंही हित काय होत नाही त्याच्यात
आणि समाजाचंही हित करायचं नाही. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, म्हणजे मी काही घेतलंच नाही, म्हणजे अशी की जिचा समाजाला काही उपयोगही नाही आणि फायदाही नाही. म्हणजे ही काय झाली, मध्यम दर्जाची मूर्ती झाली. मग तिसरी मूर्ती सांगितली, ती किती सुंदर सांगितली बघा बरे. उत्कृष्ट कसं ओळखायचं हे आप्पाजीने आपल्याला सांगितलं. म्हणजे जेव्हा तिच्या कानामध्ये जेव्हा तार घातली गेली, ती कानातून घातलेली तार तोंडातूनही आली नाही आणि कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातूनही बाहेर आली नाही. ती काय झाली, मध्येच अडकून राहिली. अडून राहिली म्हणजे अडकून राहिली. आणि मग अडकल्यानंतर त्यांनी त्याचा खूप सुंदर अर्थ काढला. काय म्हणाले ते, अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्यांना लगेच ते सांगतही नाही, पण तो तिच्या खरे खोटेपणाची खात्री करतो. काय करतो तो, खरे खोटेपणाची खात्री करतो, पुरावा पाहतो आणि पुरावा शिवाय काही सांगतही नाही. तो माणूस उत्तम. ह्या तिसऱ्या मूर्तीचा असा अर्थ होतो. म्हणजे किती छान अर्थ सांगितला की नाही त्यांनी, पहिल्या मूर्तीचा, दुसऱ्या मूर्तीचा आणि तिसऱ्या मूर्तीचा. म्हणजे निकृष्ट कशी ओळखायची मूर्ती आणि मध्यम दर्जाची मूर्ती कशी ओळखायची आणि उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कशी ओळखायची. बघा, कलिंगच्या राजाला आप्पाजीचे उत्तर मिळाले. त्यांना लक्षात आलं की खरंच आप्पाजी काय आहेत, खूप चतुर आहेत, त्यांच्याकडे खूप चातुर्य आहे. आप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजीचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केलं, कौतुक केलं त्यांनी त्याचं. बघा, म्हणजे अशा पद्धतीनं 2 परीक्षा घेतल्या गेल्या. तर त्या दोन्ही परीक्षेमध्ये आप्पाजी हे काय झाले, यशस्वीरित्या त्याच्यामध्ये त्यांनी आपलं चातुर्य या ठिकाणी दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. मग मनुष्यामध्ये कोणता गुण असला पाहिजे, त्याच्यामध्ये चातुर्य हा गुण असणं खूप गरजेचं आहे. बघा, चातुर्य असेल तर आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. बघा, याच्यानंतर बघा प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तर लिहा. आप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले, आपण पाहिले की नाही, कशाचं पीक घ्यायला लावलं होतं, कोबीचं पीक त्यांनी घ्यायला लावलं होतं. आप्पाजींनी बैलगाडीत कोबीचं पीक घ्यायला लावलं होतं. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती, की जी ऐकते पण त्या कानाने सोडूनही देत नाही आणि त्याच्यावर लगे विश्वासही ठेवत नाही. तर ती काय करते, खरे खोटेपणा हे पाहते आणि पुरावा पाहते आणि मगच ती सांगते. पुराव्याशी ती काही सांगत नाही. ती खरी मूर्ती उत्कृष्ट दर्जाची. कलिंगचा राजा संतुष्ट काय झाला, तिसरं सांगितलंय बघा, कारण त्याला आप्पाजींना जो त्यांनी हे केलं होतं, परीक्षा घेतली होती, त्या परीक्षेमध्ये ते उतरले होते आणि त्यांचं प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं होतं राजाला, म्हणून तो संतुष्ट झाला होता. बघा, म्हणजेच आपल्याला काय झालं, या ठिकाणी त्यांचा जो चातुर्य आहे तो भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला घरी करायच्या आहेत. बघा, प्रश्न 5वा, खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकटी पूर्ण करा. जसं गाडीवान, धनवान, धन इथे लिहायचं, म्हणजे काय होतं, धनवान. महागाई या ठिकाणी लिहायचं आहे. साधेपणा, साधाचं काय होईल, इथं मूळ काय होईल मग, साधा, तर त्याचं काय झालेलं आहे, साधेपणा झालेला आहे. शहाणपणा म्हणजे शहाणपण आणि त्याच्यापासून शहाणपणा. भोळा, भोळेपणा. इथं बघा, स्वस्ताई दिलेलं आहे, म्हणजे स्वस्त, स्वस्ताई. नवलाई, नवल, इथं मूळ अर्थ होतो नवल. आणि बलचं इथं काय होणार आहे, बलवान होणार आहे. दयावान, दयावान असं. म्हणजे जे आपल्याला चौकट पूर्ण करायचे आहे. कुठला आहे, प्रश्न 5वा तुम्हाला घरी करायचा आहे. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकटी पूर्ण करा. अशा पद्धतीनं हे तुम्ही घरी सोडवणार आहात. अशा पद्धतीनं आज आपण आप्पाजीचं चातुर्य, म्हणजेच आपल्याला जीवन जगत असताना
योग्य ठिकाणी चातुर्याचा वापर करता आला पाहिजे. नको तिथं आपण चातुर्य वापरतो, पण जर त्याचा योग्य ठिकाणी वापर केला तर आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येतात आणि आपलं कौतुकही होतं. हे आज आपण या पाठातून शिकलो. मला आशा आहे की नक्कीच तुम्हाला हा पाठ समजलेला असणार आहे. याच्यातील कठीण शब्द आणि प्रश्न 5वा जो होता चौकट पूर्ण करा, तो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी करायचा आहे, पूर्ण करायचा तो प्रश्न. मी सांगितलं की तुम्हाला गाडीवान असेल तर मूळ गाडी अर्थ आहे, धनवान असेल तर धन, दयावान असेल तर दया, आणि बल असेल तर बलवान असं लिहायचं आहे. महागाई असं लिहायचं आहे, स्वस्त स्वस्ताई, नवल नवलाई, आणि साधे साधेपणा, शहाण शहाणपणा, भोळा भोळेपणा असं या ठिकाणी याची उत्तरं येणार आहेत. तर हा प्रश्न तुम्ही घरी पूर्ण करणार आहात. धन्यवाद.